पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेत। पण महाराष्ट्रात नेमके किती पाकिस्तानी आहेत, त्यातले किती सापडलेत आणि किती लपून बसलेत याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानामध्ये तफावत आढळते। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांवरून सरकारमध्येच एकवाक्यता नाहीये का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे। 27 निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जाते। भारतीयांच्या मनातील हाच संताप ओळखून केंद्र सरकारनं सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जाण्याचे आदेश दिले। त्याची मुदत रविवारी संपली, पण महाराष्ट्रातल्या पाकिस्तानी नागरिकांवरून सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाहीये। रविवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व पाकिस्तानी सापडल्याचं सांगत एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नसल्याचं जाहीर केलं। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाहीत। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत। आता एकीकडे मुख्यमंत्री पाकिस्तानी नागरिक सापडल्याचं सांगत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी मात्र महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचा दावा केलाय। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानात तफावत उघड झाली आहे। आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। सरकारमधील 2 महत्त्वाच्या नेत्यांकडून पाकिस्तानच्या नागरिकांसंदर्भात वेगवेगळी माहिती दिली गेल्यानं संभ्रम निर्माण झालाय। अत्यंत गंभीर अशा मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांच्या या परस्पर विरोधी विधानांनी आश्चर्य व्यक्त केलं जातंय की पाकिस्तानी कलाकार असो किंवा सिंगर असो किंवा आणखीन कोण असो, क्रिकेट असो ना तर आणखीन कोणी, त्यांना या भूमीवर पाऊल ठेवू द्यायचं नाही आणि त्यांच्यासोबत आपली संबंध ठेवायचे नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। जर 107 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात लपून बसले असतील तर हा महाराष्ट्रासाठी धोका ठरू शकतो। हा धोका ओळखून पोलीस आणि गृह खात्यानं यावर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे, किंवा मग त्या 107 पाकिस्तान्यांचं पुढे काय झालं याबाबत तरी सरकारनं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।